संजय राऊत, आपण कधीतरी विचार केला का? रवींद्र दंगेकर तर आता काँग्रेसमध्ये होते, पण यापूर्वी शिवसेनेचे जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेना का सोडली, ते मनसेत आणि काँग्रेसमध्ये का गेले? कधीतरी हा विचार केला का? का त्यावेळी सुद्धा काहीतरी जमिनीचं मॅटर होतं का? संजय राऊत, पहिलं आत्मपरीक्षण करा. तुमचे पक्षप्रमुख कधी कोणाला भेटतात का? कधी त्यांना डायरेक्ट मातोश्रीला कोणाला जाता येतं का? तुमच्यासारख्या चमच्यांची गरज आणि पेनची गरज त्यांना भेटण्याकरता लागते आणि मग तुम्ही चाळणी लावता. तुम्हाला पाहिजे त्या लोकांची भेट घडवून आणता, तुम्हाला नको त्या लोकांची भेट घडवून आणत नाही. या उलट एकनाथ शिंदेसाहेब 4-4 वाजेपर्यंत काम करतात. मुख्यमंत्री असतानासुद्धा सकाळी 5-5 वाजेपर्यंत लोकांना भेटायचे, कायम सातत्याने लोकांमध्ये असायचे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचत होते. उलट आपले पक्षप्रमुख, मी आणि माझे कुटुंब, याच्या पलीकडे काय होतं का? अहो, याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा की लोक तुम्हाला का सोडत आहेत. तुमची भांडूपमधली मंडळी, तुम्ही राहतात तिथली मंडळी तुम्हाला सोडून गेली, सोडून जातायत. लाईन लागणार आहे काही दिवसात, तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणून ईशान्य मुंबईमध्ये भाड्याची माणसं आणून त्या कालिदासमध्ये तुम्हाला मेळावा घ्यावा लागला, ज्या ठिकाणी तुमचा मतदारसंघ पण नाही आहे. काय करताय, काय बोलताय? अहो, ही तुमची चमचेगिरी जर तुम्ही वेळीच बंद केली असती ना, तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. आधी स्वतःच्या बुडाखाली काय आहे, काय जळतंय याचा विचार करा आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करा. सर, काल अर्थसंकल्प सादर झाला, त्यामध्ये ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री त्यावेळी त्यांनी काही योजना सुरू केल्या होत्या. त्या योजनांसंदर्भात कुठलीही तरतूद नाही, याचा अर्थ योजना बंद होत आहे. योजना सर्व सुरू आहेत, कुठलीही योजना बंद केलेली नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता, तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असा चालू राहणार आहे. शिवभोजन थाळी असेल किंवा आनंदाचा शिधा असेल किंवा तीर्थक्षेत्र योजना असेल, यांच्यासाठी निधी दिलेला गेला नाही किंवा त्यांची तरतूद नाही आहे, म्हणून या योजना बंद झाल्यात असं दिसतं. कारण स्पष्टपणे शिवभोजन थाळी कुठेही बंद झाली नाही. आतापर्यंत किती वेळा बोंबाबोंब करण्यात आली, शिवभोजन थाळी बंद झाली, शिवभोजन थाळी बंद झाली. त्या योजनेमध्ये काही कदाचित काही बदल करण्यात येणार असतील, काही त्याच्यात सुधारणा करण्यात येणार असतील, बऱ्याचशा गोष्टींची त्याच्यामध्ये कमतरता आहे. ती योजना कुठेही बंद झालेली नाही, सर्व योजना सुरू आहेत. सर, विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला जास्त सीट्स मिळवल्यानंतरही हे काल बघितलं गेलं अर्थसंकल्पामध्ये तुमच्या मंत्र्यांना जी आहे निधी कमी मिळाली आहे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षाला ते जास्त मिळालं. असं कुठेही कुठल्याही खात्याला किंवा मंत्र्याला अशी वेगळी तरतूद नसते. त्या विभागांची तरतूद असते आणि असं काही नाही आहे आमच्या मंत्र्यांना कमी आणि अजितदादांच्या मंत्र्यांना जास्त. ज्या खात्याला, ज्या विभागाला जो निधी असतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो, फक्त मंत्र्याकरता नसतो. केवळ विरोधक लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या टीका करतात. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतच्या 14 गावांना नवी मुंबईमध्ये समाविष्ट करून घेण्यात तुमच्या महायुतीमधील जे मंत्री आहेत गणेश नाईक यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी थेट शिंदे गटाला आव्हान दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे. जी ती 14 गावं आहेत ही मूळ नवी मुंबईतलीच गावं आहेत. त्यावेळी त्यांनी आंदोलन उभारलं आणि ते बाजूला समाविष्ट करण्यात आली, परंतु त्यांची मागणी आहे, त्यांना स्वतंत्र आयडेंटिटी देण्यात आली. परंतु त्या नागरिकांची मागणी आहे आणि सरकार हे नागरिकांसाठी असतं. 14 गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती. आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल. परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील, पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल. ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे.
त्याकरता वेगळी तरतूदसुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचं काही गैरसमज असतील ते दूर केले जातील. सर, महायुतीमध्ये शिवसेना हा एक मोठा घटक पक्ष आहे, पण ज्या पद्धतीने आता नवीन सरकार आलं आहे त्या सरकारमध्ये शिवसेनेवरती वारंवार अन्याय केला जातो अशी चर्चा आहे. काय वास्तविकता आहे? मला नाही वाटत कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत आहे. व्यवस्थित आहे. आमचं तिन्ही युतीमधले पक्ष व्यवस्थितपणे नांदा सौख्यभरे आहे. केवळ विरोधक आणि माध्यमांमधील या बातम्या आहेत. मी याविषयी जास्त काही बोलणार नाही, परंतु जे काही डिपार्टमेंट्स आहेत, जी काही मंत्र्यांची खाती आहेत ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेवर अन्याय झाला आहे का शिवसेनेला न्याय दिला गेला आहे. काल अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना थोडंसं एक वेगळं मुवमेंट झालं, जेव्हा एकनाथ शिंदे हे बोलले की गेल्या वेळेस आम्ही तिघे होतो, यावेळी आम्ही तिघे आहोत, खुर्च्यांची नुसतं अदलाबदली झाली. तेव्हा अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखैरी केली आणि सांगितलं मनातून काही जात नाही अजून असं समजतं. आता अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब हे एकमेकांमध्ये जे काही गप्पा गोष्टी करत असतील, एकमेकांबद्दल मस्करी करत असतील, तर त्याच्या जर बातम्या होणार असतील आणि त्याच्यावरती जर प्रतिक्रिया देत जर स्पोक्सपर्सन बसले तर मला वाटतं की आयुष्यभर रोजचं जगणं हेच मुश्किल होणार आहे. परंतु एक गमतीचा भाग असतो, एकमेकांच्या मस्करी चालूच असते, एकमेकांशी बोलणं असतं. प्रत्येक गोष्ट ती काय मीडिया करता नसते. महायुतीमधील एक मंत्री आहेत निलेश राणे, त्यांनी म्हटलं की झटका मटन सर्टिफाईड करू आणि त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट देखील सुरू केली. हा अशा प्रकारचा वाद विकास हवा, अशा प्रकारचे वाद हवे तुमच्या माहिती? आता जर मराठी तरुणांकरता त्यांनी जर नवीन स्टार्टअप खोलून देत असतील तर काय चुकीचं आहे? खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली कल्पना आहे की जर कोणीतरी हलाल म्हणून जर ब्रँड करत असतील आणि त्यांनी जर झटका म्हणून जर काही ब्रँड आणत असतील तर काय चुकीचं आहे? जेव्हा हलाल म्हणून कोणीतरी ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नाही झाली टीका. फक्त नितेश राणे यांनी झटका म्हणून जे एक स्टार्टअप जो नवीन त्यांनी लोकांना सुरू करून देत आहेत मराठी तरुणांना, तर त्याच्यावर टीका कशाला व्हायला पाहिजे? पण सनातन धर्मीयचे हिंदू लोकांना ते मटण खायला लावतात, स्वतःला हिंदूचे हे बघा, हां, मुळात हिंदू शाकाहारी आणि मांसाहारी हा काय विषय नाही आहे की हिंदूंनी मांसाहार वर्ज्य असा काही विषय नाही आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यामध्ये क्षत्रिय लोक हे पुढे असायचे, रक्षण करता म्हणून सनातन धर्मावर त्यांची जबाबदारी असायचे आणि ते सुद्धा मांसाहारी होते. क्षत्रिय धर्मात मांसाहार वर्ज्य नाही आहे. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी हा काय हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्मीय म्हणजे मांसाहारी खायचं नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्ही मांसाहार करतो म्हणजे आम्ही हिंदू नाही आहेत काय? बघा, हिंदुत्व हा विचार आहे, हा राष्ट्रधर्म आहे. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी हा काय विषय नाही आहे. पण हिंदूंनीच ते मटण विकत घ्यावं अशा प्रकारची सक्ती कशा पद्धतीने कोणी सक्ती केली? बघा, त्यांनी नवीन स्टार्टअप आहे, तो नवीन स्टार्टअप आहे. त्यांनी जर काही कल्पना जर मराठी तरुणांना, मी काय म्हणतो, हे कशातनं आलं आहे? जेव्हा हलाल हा एक विषय ब्रँड एस्टॅब्लिश झाला की हलाल जर असेल तर आणि तरच त्या मग ते अगदी मसाला पाहिजे तरी त्या ब्रँडमधूनच घ्यावं, असा जो काही एक गुप्तपणे जे काही मार्केटमध्ये सुरू आहे त्याला उपाय म्हणून नितेश राणेंनी हा पर्याय दिलेला आहे. तुम्ही त्याच्यासोबत हलाल हा काय विषय हे सुद्धा जनतेसमोर आणा. पण नितेश राणे हे मंत्री आहेत, त्यांनी एखाद्या विशिष्ट धर्माचा त्यांचं स्वतःचं मत आहे. जरी ते मंत्री असले तरी मराठी तरुणांकरता, महाराष्ट्रीयन तरुणांकरता एक व्यवसाय निर्माण करून देणं हे त्यांचं सुद्धा काम आहे. हलाल आणि झटका अशी ही लढाई आहे. हलाल काय आहे हे सुद्धा लोकांना कळू द्या. झटका हे सरकार पुरस्कृत मटण म्हणायचं? अरे कसं काय तुम्ही म्हणता? हा नितेश राणे यांनी सुचवलेलं आहे की तरुणांनी असा ब्रँड सुरुवात करा. सरकार पुरस्कृत कसं असेल? म्हणजे तुमचा त्याला सपोर्ट आहे? हो, माझा सपोर्ट आहे नितेश राणे यांना. आमचे महायुतीचे ते घटक आहेत आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेला माझा वैयक्तिक पाठिंबा आहे. तुम्ही तिथून मटण खरेदी करणार का? हो, नक्कीच. जर तो आमच्या विभागामध्ये जर अशा पद्धतीने जर कोणी जर करत असतील तर घेऊ ना. चांगलं आहे, बघा, चांगलं जर मिळणार असेल तर नक्कीच घेऊ. तुमचा की तुमच्या पक्षाचा? पक्षाला बैठक व्हायची या विषयावरती. मुंबईला गेल्यावर बैठक घेऊ आणि मग भूमिका घेऊ. बरं, ऐका, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बीडमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांचे गुंड समोर येतात.
खास करून जे आमदार आहेत तिथले वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये एक सर्वपक्षीय बैठक होणं अपेक्षित आहे का? भले त्याच्यामध्ये बीडचे नेते नसो, पण काहीतरी करणं गरजेचं, कारण दररोज गावखेड्यातली लोक बीडच्या बातम्या बघून, तेही अशा पद्धतीच्या क्राईमच्या बातम्या बघून एक उद्विग्नता येते, आणि बीड हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि बीडच्या ह्या बातम्या बघून उद्विग्नता बीडच्या ज्या ह्या बातम्या बघतो तेव्हा मला जो हिंदी चित्रपटसृष्टीमधली बिहार आणि UP-मधली काही गावांच्या स्टोरी असतात ते आठवतं. या बीड या ज्या सगळ्या बातम्या आल्या, बीड ह्या विषयावरती सध्या न बोललेलं बरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.